बिनविरोध नगरसेवक निवड प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे। आपण सादर केलेले पुरावे निवडणूक आयुक्तांनाही धक्का बसलाय असं अविनाश जाधव म्हणाले। 2 दिवसात निवडणूक आयुक्त निर्णय कळवणार असून चौकशी पूर्ण होईपर्यंत निकाल राखून ठेवावा अशी मागणी मनसे नेत्यांनी केली आहे। आज आम्ही मुंबई हायकोर्टात जाणार आहोत आणि हे जे 74-70 जण जे निवडून आलेले आहेत त्यांना जे काही विजयी घोषित करण्याची जी प्रक्रिया आहे ती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने त्याला स्टे द्यावा आणि निवृत्त अधिकारी असतील किंवा हायकोर्टाच्या निगराणीत या सगळ्याची पुढची चौकशी व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। अपेक्षित आहे की या बाबतीतला देखील निर्णय आज संध्याकाळपर्यंत येईल। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकरणी मनसे हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निकालावर स्थगिती द्यावी अशी याचिकेतून मागणी करण्यात येणार आहे। तर सर्व बिनविरोध कसे निवडून आले याची चौकशी करण्याची मागणी मनसेनं केली आहे। महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसेचे अविनाश जाधव यांनी याचिका दाखल केलेली आहे। ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्या मार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे। आसिम सरोदे सर आपल्यासोबत आहेत। सर नेमकं याचिकेमध्ये काय उल्लेख आहे आणि कशा संदर्भात ही सगळी याचिका? मनसे नेते अविनाश जाधव आणि पुण्यातील काँग्रेसचे नेते समीर गांधी अशा 2 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने माहिती आम्हाला दिली आणि त्यामुळे त्यांची याचिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे की 68 ते 70 उमेदवार जे बिनविरोध पद्धतीने आलेले आहेत त्याच्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या। महाराष्ट्रभर नाराजी पसरली, सामान्य माणसांना सुद्धा या प्रक्रियेचा राग आलेला आहे असं दिसून आलं आणि त्याच भावना एकत्रितपणे आम्ही या पिटिशनमधून व्यक्त केलेल्या आहे की निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, शंकास्पद नसली पाहिजे आणि एवढ्या घाऊक प्रमाणामध्ये जे उमेदवार खरेदी विक्री करण्यात आलेले आहेत त्यांना बसवण्यासाठी, निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तो एक मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे, षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये दबाव आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमीसुद्धा याला आहे। या सगळ्या गोष्टी नमूद करून अशी मागणी करण्यात आलेली आहे की निवडणूक आयोगाने जरी चौकशी समिती याबद्दलची नेमली असली तरी अविनाश जाधव यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आम्हाला निवडणूक आयोगावर विश्वास नाही, कारण की ही यंत्रणा किडलेली आहे, ही यंत्रणा राज्य सत्तेला बाटीक झालेली आहे आणि ते मांडलिकत्व स्वीकारलेली ती यंत्रणा असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही स्वायत्तता नाही आणि म्हणून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या बिनविरोध निवडणुका जिथे जिथे झालेल्या आहेत तिथे त्या निवडणुकांच्या निकालांवर स्टे देण्यात यावा। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।